बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशनतर्फे 100 ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान. वृद्धांनी आपल्या आयुष्यभर मिळवलेल्या पैशांचे गाठोडं जपून ठेवावं आणि सन्मानाने जगावं, असं प्रतिपादन कर्मवीर नागरी सहकारी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केलं. बिझनेस एक्सप्रेस आणि श्री फाउंडेशनच्या वतीने 75 वर्षापेक्षा अधिक वयाच्या 100 व्यक्तींचा रोटरी हॉलमध्ये झालेल्या एका खास समारंभात सन्मान करण्यात आला. या सत्काराचे हे वृद्ध आणि त्यांचे परिवार भारावून गेले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे सदस्य विजय पाटील हे उपस्थित होते. भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष तसेच बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशनचे विश्वस्त सल्लागार जगन्नाथराव आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ठाणे, पुरुषोत्तम नारायण गाडगे ज्वेलर्स सांगली, मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक दिधोडी, कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्था सांगली, यडन्नावर ब्रदर्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जळगाव यांच्या विशेष सहकार्य लाभलं. मान्यवरांचा सत्कार बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशनचे संस्थापक AI मुजावर यांनी केला. यावेळी रावसाहेब पाटील म्हणाले, वय वर्ष 75 पूर्ण झालेले अशा व्यक्तींना आजच्या जगात कोणी विचारत नाही, पण अशा व्यक्तींचा यथोचित सत्कार करून या विचारसरणीला मुजावर साहेबांच्या बद्दल रावसाहेब पाटील यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी डॉक्टर अजित पाटील, रावसाहेब पाटील, JK बापू जाधव, दत्ता पाटील, बिझनेस एक्सप्रेसचे AI मुजावर, पत्रकार शशिकांत कुंभोजकर, RG इनामदार JY पाटील, अनिल आपटे, मनीषा धारवाडकर आणि ऋतुजा चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं नियोजन व प्रास्ताविक बापू जाधव व वैष्णवी जाधव यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी. जगन्नाथराव शिंदे आप्पा त्यांना 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सांगलीमध्ये बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशनच्या वतीनं जवळजवळ 100 लोकांना सत्काराचं नियोजन केलं होतं. ज्यांना 75 वर्षे पूर्ण होऊन जे झाले अशा लोकांचा सन्मान बिझनेस एक्सप्रेसने ठेवला होता आणि खरोखरच एक चांगला आणि स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला. खरं तर ज्येष्ठांना वय वाढल्यानंतर माणसांना सन्मान मिळत नाही, परंतु सन्मान देऊन त्यांना त्यांच्या कार्याचा आणि त्यांनी केलेल्या 75 वर्षाच्या कारकिर्दीचा एक चांगला अनुभव त्यांनी बऱ्याच लोकांनी विशद केला. अशा पद्धतीचं कार्यक्रम करून मुजावर साहेबांनी चांगला पायंडा या सांगलीत पाडलेला आहे. आप्पांचं कामही त्याच पद्धतीने मोठ्या पद्धतीनं आहे. केमिस्ट संघटना असू दे किंवा ऑल इंडिया केमिस्ट संघटना असू दे, यासाठी ते नेहमीच काम करत असतात आणि त्यांना 100 वर्ष पूर्ण व्हावीत आणि त्या 100 वर्षाच्या पूर्णतेला ही लोक उपस्थित राहावीत अशा पद्धतीची मी अपेक्षा करतो. आणि ह्या कार्यक्रमाला मुजावर साहेबांनी जो काही परिश्रम घेतला त्याबद्दल त्यांना मला शुभेच्छा देतो. बिझनेस एक्सप्रेस व श्री फाउंडेशन पुरस्कारातर्फे 100 वृद्धांचा 75 झालेल्या वृद्धांचा सत्कार करण्यात आला काल आणि तो बिझनेस एक्सप्रेसचे संपादक श्री AI मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थितरित्या पार पडला. यावेळेला अनेक मान्यवर उपस्थित होते, अनेक पाहुणे मंडळी उपस्थित होते. त्यांनी प्रचंड प्रतिसाद यावेळेला